मुंबईसह पूर्ण देशभरात या आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज गोविंदाचा जो उत्सव आज शिगेला पोहोचणार आहे। संपूर्ण दिवसभर हा उत्सव मोठ्या उत्साहात चालतो। मी आता दादरच्या आयडियल या ठिकाणी आलेलो आहे। आपण आपल्यासोबत काही गोविंदा महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्ही आज महिला नटून थटून आलेला आहात? नटून थटून यासाठी आला आहोत की श्री साई दत्त मित्र मंडळाचे 50वे वर्ष आणि आयडलचं पण 50वे वर्ष आहे। तर ह्या वर्षीचं आकर्षण खूप वेगळंच आहे। त्यांनी एक म्हणजे स्त्री सक्षमीकरणासाठी एक संदेशही आमच्या जॉली महिला गोविंदा पथकातर्फे आणि शिवबा प्रतिष्ठानतर्फे आम्ही देणार आहोत। त्यासाठी आम्ही इथे जे महाराजांच्या काळामध्ये जे खेळ खेळले जायचे, जेव्हा महाराजांच्या काळात बलात्कार वगैरे व्हायचे तेव्हा महाराज चौरंग करायचे त्यांचे, त्यासाठी आम्ही एवढे सक्षम झालो की आम्ही आता इथे लाठीकाठी, दानपट्टा, तलवारबाजीचा प्रात्यक्षिक दाखवणार आहोत की मुलींना ही कला आलीच पाहिजे। बाकीच्या कला तर त्यांना येतात, पण ही कला त्यांच्या अंगी आलीच पाहिजे। त्यांनी स्वतःचं संरक्षण केलंच पाहिजे। काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी आला? दहीहंडी फोडण्यासाठी आम्ही वर्षभरच वाट बघत असतो, कारण की 1 महिन्यापासून आम्ही याची प्रॅक्टिस करत असतो। आणि आयडियलला यायचं म्हटलं झालं तर हे आमचं 17वं वर्ष आहे। आयडियलला आम्ही न विसरता आवर्जून प्रथम आम्ही सकाळीच आयडियलला येतो। हे आमचं आयडियलला येण्याचं 17वं वर्ष आहे। गेली 17 वर्ष या महिला येतात। तुम्ही काय सांगाल, आज जी परिस्थिती आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, काय सांगाल त्याबद्दल? ते खूप चांगलं नाही होतंय जे काय होतंय ते, पण आता मुलींनी आणि महिलांनी सगळ्यांनीच खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच खंबीर उभं राहायला पाहिजे। कोणी आपल्यासाठी नसणार आहे। तुम्ही किती ठार लावणार आहात? आम्ही 5 ताराची हंडी फोडणार आहे। आम्ही 1 महिन्यापासून तयारी करतोय, ह्या सगळ्या याची सराव चालू आहे आणि आम्ही आमची सेफ्टी घेतो आणि आम्ही खूप उत्साहित आहोत। आम्ही मुली नसून आमचे लग्न वगैरे विवाहित आहोत, सगळ्या क्षेत्रात आहोत। आम्ही कुठे कमी नाही हे दाखवून द्यायचे आम्हाला। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, दादर।